तर राऊतांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचे प्रश्न मांडावेत असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। राऊतांनी समस्यांवर बोलावे, मी सोडवण्याचा प्रयत्न करेन असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे। नवीन बसेससाठी अर्थमंत्र्यांकडे निधीची मागणी करण्यात आल्याचं देखील यावेळेला सरनाईकांनी म्हटलं। खरं तर एसटीच्या गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा होते, आंदोलन होतात, उपोषण होतात, अनेक दिवस आंदोलन उपोषण चालतात। या पुढच्या कालावधीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ येईल का किंवा काय? बघा, काही गोष्टी चुकीच्या झाल्या, कोविडमुळे फार परिस्थिती वाईट झाली होती आणि आजची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 3 कोटी रुपयाचं आर्थिक नुकसान दररोजचं होत होतं। आपण आता काही जी भाडेवाढ झाली त्यामुळे हे नुकसान काही प्रमाणात भरून येत आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की काही ज्या एवढ्या वर्षाचा बॅकलॉग एकदम तर मला 2 महिन्यात भरून काढता येणार नाही, त्यासाठी काही कालावधी लागेल। लवकरच आता 3 तारखेपासून बजेट अधिवेशन सुरू होतंय। कशा पद्धतीची मागणी या संपूर्ण बजेटकडून अपेक्षित आहे? मागणीची पूर्तता करण्याचं आश्वासन मला माननीय अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पना आहे की जास्तीत जास्त प्रवाशांना सुखसुविधा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यापेक्षा जास्त अधिक प्रयत्न त्यांचा एक सहकारी म्हणून आणि त्यांचा खात्याचा मंत्री म्हणून मी करतोय। सकाळी संजय राऊतांकडून टीका होऊ शकते की विमानाने प्रवास करणारे मंत्री आता एसटीने प्रवास करून स्टंटबाजी करताय, कसं उत्तर? माझं संजय राऊतांना एकच सांगणं आहे की ते विमानानं खूप प्रवास करतात, मोठमोठ्या आलिशान गाड्यांमधनं प्रवास करतात। त्यांनी पण एसटीतनं प्रवास करणं जर सुरुवात केली तर एसटीच्या कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत, आमच्या प्रवाशांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन त्यांनी जर सकाळी समोर सांगितलं की हे प्रश्न सोडवा, तर एक मी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकील आणि प्रवाशांच्या खरोखर तशा समस्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।